नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्समधील प्रॅक्टिस सेट 1 सोडवणार आहोत. एक एक करून एक एक प्रश्न सोडवूया आपण. प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. ड्रॉ दी लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. या लांबीचे लाईन सेगमेंट काढायचे आपणास आणि ते परपेंडिक्युलर त्याला बायसेक्टर काढायचे आहेत. पहिला प्रश्न आहे आपला 5.3 स्केलमध्ये आपण 5.3 हे डिस्टन्स घेणार आहोत. 0 to 5.123 हे डिस्टन्स घेतल्यानंतर हा एक पॉईंट आपला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा असेल तर ह्या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घ्यायचं. हाफच्या कमी नाही पाहिजे, हाफपेक्षा थोडं जास्त पाहिजे. असा एक आर्क केला, तसाच खालच्या साईडला केला. मग या पॉईंटवरून तो आर्क इंटरसेक्ट होईल असे क्रॉस केला आपण. आता दोन पॉईंट मिळाले आपणास. हा एक पॉईंट आणि ह्या दोन आर्कचा हा एक पॉईंट. तर हे दोन पॉईंट आपण मॅच करून घेऊ. तर हे झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे डिस्टन्स किती होतं आपलं 5.3 सेंटीमीटर होतं. पॉईंटला ए आणि बी इंडिकेट करू. हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. यामुळे इथे एक एमने इंडिकेट केलं. एमची लेंथ जेवढी होईल तेवढीच एम बीची पण येईल. दुसरा प्रश्न आपला 6.7 म्हणजे 6.7 आपण आता याच्यात डिस्टन्स घेऊ. 0 to 6.567 हे डिस्टन्स घेतलं. मग आता या पॉईंटपासून हाफपेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन असा चॉक केला. या पॉईंटवरून डिस्टन्स न हलू देता आपल्याला पॉईंट मिळाले. हे दोन पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. हे दोन पॉईंट जोडून घेतले तर हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे डिस्टन्स आपलं 6.7 सेंटीमीटर होतं टोटल. हा परपेंडिक्युलर झाला आणि हे एमचं जेवढं डिस्टन्स येईल तेवढंच आपलं एम बीचं पण डिस्टन्स येऊन जाईल. तिसरा आपला 3.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. 3.8 3.5678 3.8 घेतलं तर या पॉईंटवरून निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्या लाईनच्या हाफपेक्षा अधिक एवढं घेऊ शकतो आपण. असा चॉक केला. मग तेच डिस्टन्स न हलू देता या पॉईंटवरून असं मॅच केलं तर दोन आपल्याला पॉईंट मिळाले आर्कचे. हे पॉईंट आपण दोन्ही मॅच करून घेतले. तर हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर होतो. 90 डिग्रीचा आहेच, परपेंडिक्युलर आहेच, पण बायसेक्टर म्हणजे हे जेवढं डिस्टन्स येईल तेवढंच ह्या सेगमेंटचं पण येणार आहे. समजा ए बी डिस्टन्स दिलं तर ए एम इक्वल टू एम बी होईल आणि हा परपेंडिक्युलर. पुढचा प्रश्न सोडूया मित्रांनो. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण लाईन सेगमेंटला बायसेक्ट केलं होतं. येथे आपणास अँगलला बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे एक अँगल दिला तर त्याचे दोन इक्वल पार्ट करायचे आहेत. तर अँगलला बायसेक्ट आपल्याला 105 डिग्री दिलेला आहे, 105 डिग्रीचा. तर हा अँगल काढण्यासाठी आपण प्रथम एक असा रे काढू. हा झाला रे. हा पॉईंट. तर 105 डिग्री आपल्याला याच्या ह्या पॉईंटवर हा याचा जो पॉईंट आहे हा पॉईंट बरोबर मॅच करायचा. ही जी लाईन आहे ही लाईन
या लाईनला मॅच करायची. मॅच केल्यानंतर या साईडनं काउंट करायचं आपण, कारण रे आपला या साईडला आहे. 0 पासून 0, 20, 30 किती पाहिजे आपल्याला 105. म्हणजे हा होईल 90चा, 100चा आणि हा येईल 105चा. हा पॉईंट आपण तिथे मॅच केला. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण आता मॅच करून घेऊ. हा अँगल किती होईल आपला 105 डिग्रीचा. आता हा बायसेट करायचा आहे, म्हणजे याचे इक्वल 2 अँगल तयार करायचे आपणास. तर असं पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचं, जास्त मोठं नाही जास्त लहान पण नाही, असं साधारण एवढं अंतर घ्यायचं आणि इकडे एक असा चॉक मारायचा आणि इकडे एक मारायचा. आता मग हे जे 2 पॉईंट मिळाले ना, हे 2 पॉईंटला तेच डिस्टन्स ठेवून इकडे एक आणि या पॉईंटवरून असा एक हा पॉईंट मिळाला आपल्याला. हा पॉईंट आणि हा अँगलचा हा पॉईंट मॅच करून घ्यायचे. समजा ए ओ आणि बी आणि ह्या रे राईट ना नेम करू एम. तर ओ एम काय आपला बायसेक्टर आहे, त्यामुळे ह्या ए ओ बी ह्या अँगलचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. म्हणजे हा जेवढा अँगल होईल तेवढाच अँगल आपला हा होईल. हे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत आपले. पुढचा अँगल आपला 55 डिग्रीचा दिलेला आहे. 55 डिग्रीचा काढू. त्यासाठी 55 डिग्रीचा अँगल काढावा लागेल. त्यासाठी आपण एक रे काढू. असा रे काढला, हा पॉईंट मिळाला. या पॉईंटवर प्रोटेक्टर ठेवून आपलं तिथे हा पॉईंट मॅच करून ही लाईन ह्या लाईनला मॅच करून 55, 10, 20, 30, 40, 50 आणि हे 55 हे डिस्टन्स आलं. पॉईंट दिला. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ आपण. तर हा अँगल झाला आपला 55 डिग्रीचा. टोटल अँगल 55 डिग्रीज झाला हा 55 डिग्री. आता याचे बायसेट करण्यासाठी ह्या पॉईंटवर थोडं डिस्टन्स असं घेऊन न हलू देता मग ह्याच पॉईंटवरून असे चॉक मारले आपण, तर एक पॉईंट मिळतो. हा पॉईंट आणि हा अँगलचा हा पॉईंट मॅच करून घेऊ. तर हा ओ ए हा रे म्हणजे बायसेक्टर होईल हा अँगलचा. तर त्यामुळे 2 आपले इक्वल पार्ट झालेले आहेत. ह्या अँगलचे नेम देऊ शकतो आपण, बी कोणतेही नेम, सी. पुढचा 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आपणास. 90 डिग्री अँगल एक रे काढू आपण आणि त्यावर 90 डिग्री अँगल घ्यायचा आपणास. हा पॉईंट घेऊ. या पॉईंटपासून 90 डिग्री घेऊ. 90 डिग्री घेण्यासाठी मॅच बरोबर हे 90 इथे येईल. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ. हा झाला आपला 90 डिग्री अँगल. हा झाला 90 डिग्री अँगल. तर याचा बायसेक्टर काढण्यासाठी या पॉईंटवर डिस्टन्स राहू देऊ एवढंच. इकडे एक चॉक डिस्टन्स न हलू देता या साईडला एक, इकडे एक घेऊ आणि याच पॉईंटवरून येथे एक चॉक घेऊ. मग 2 पॉईंट मिळाले, सॉरी एक पॉईंट मिळाला. हा पॉईंट आणि हा अँगलचा पॉईंट मॅच करून घेऊ. म्हणजे हे आपला अँगल बायसेक्टर होईल. हा झाला अँगल बायसेक्टर. त्यामुळे हे 2 इक्वल अँगल झाले. टोटल 90 डिग्री अँगल होता आपला हा मोठा अँगल.
ह्या ओ एम बायसेक्टरमुळं दोन इक्वल अँगल झाले. म्हणजे हा अँगल किती येणार आपला ए ओ एम हा 90चा हाफ म्हणजे 45 यायला पाहिजे. आपण चेक करून पाहू येतो का. हे पहा 0 10 20 30 40 आणि हा 45 बरोबर लाईनवर मॅच होतो आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपणास ड्रॉ ॲन ऑप्टूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. येथे आपणास एक ऑप्टूस अँगल काढायचा आहे आणि एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. फाइंड दी पॉईंट ऑफ कॉन्क्रस ऑफ अँगल बायसेक्टर आणि त्यांचे प्रत्येकाचे अँगल बायसेक्ट करायचे आणि ते व्हेअर डू पॉईंट्स ऑफ कॉन्क्रन्स लाय. तर ते अँगल बायसेक्टर कोणत्या पॉईंटमध्ये कॉन्क्रन्स होतात आणि तो पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे ते आपणास दाखवायचे. प्रथम आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगल काढू. ऑप्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय. त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असायला पाहिजे. समजा आपण एक रे काढू, यामध्ये 90पेक्षा जास्त डिस्टन्स असणारा अँगल काढू. 90पेक्षा जास्त पाहिजे अँगल. 90 घेतला तर राईट अँगल ट्रायंगल होईल. 90पेक्षा जास्त आपण घेऊ. हा घेऊ 90 इथं होईल. थोडा वाढवू आपण. हा झाला. हा पॉईंट मॅच करून घेऊ आपण. हा पॉईंट मॅच केला. आता या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल आपण. हा झाला आपला ऑप्टूस अँगल ट्रायंगल. आता यांचं काय करायचे, अँगल बायसेक्टर घ्यायचे. प्रत्येक अँगल बायसेक्ट करायचा आहे. प्रत्येक अँगल म्हणजे हा अँगल जर बायसेक्ट करायचा असेल तर आपणास येथे एक चॉक द्यावं लागेल. येथे एक आलेला पॉईंट. आता हा हे डिस्टन्स सेम पाहिजे. आता वाढवलं तरी चालेल. आपण हे वाढवण्यासाठी थोडं बाहेर येईल. आता हा अँगल बायसेक्ट करण्यासाठी आपण हे डिस्टन्स घेतलं. आता हा थोडं वाढवलं तरी चालेल, नाही तर इथे घेऊ. आणि ते डिस्टन्स न हलू देता इकडे एक चॉक घ्यावं लागेल. हा पॉईंट मिळेल आपणास. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ. म्हणजे ह्या अँगलचा बायसेक्टर होईल. तो पॉईंट आपला बरोबर येथे येईल. हा एक बायसेक्टर झाला ह्या अँगलचा. ह्या अँगलचा हा बायसेक्टर काढला होता आपण. मॅच करायचा राहिला आपला. आता राहिला अँगल हा अँगल. या अँगलसाठी आपण हे डिस्टन्स आता इथे एक चॉक घेऊ आणि आता हा पॉईंट येईल आपला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घ्यायचा आपल्याला. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केला. प्रत्येक अँगलचा आपण बायसेक्टर काढलेला. तर ते सर्व अँगल बायसेक्टर या पॉईंटमध्ये मॅच झाले. एकाच पॉईंटमध्ये, ह्या पॉईंटमध्ये. मग हा पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स झाला तो. त्याला समजा आयने इंडिकेट करू आपण. हा ट्रायंगल झाला ए बी सी. या ट्रायंगलमध्ये हा झाला पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स. तर तो पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स ह्या ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच लाय होतो. आता राईट अँगल ट्रायंगल काढू आपण. राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी एक अँगल आपला 90 डिग्रीचा पाहिजे. 90चा अँगल काढू आपण. हा रे घेतला. ह्या पॉईंटवरून आपण जर इथे 90चा अँगल घेतला बरोबर हा पॉईंट मिळाला. हा पॉईंट आपण मॅच करून घेऊ. म्हणजे हा झाला आपला 90 डिग्री अँगल. हा 90चा आहे.
मग या लाईनवरचा कोणताही पॉईंट घेतला तरी चालेल, आपल्याला किती मोठा घ्यायचा त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. एवढं ठीक आहे. आपणास हा राईट अँगल ट्रायंगल झाला. समजा ABC, यामध्ये बी हा आपला 90 डिग्री आहे. आता याचे प्रत्येक अँगलचे बायसेक्टर घ्यायचे आपल्याला. मग ह्या अँगलचा बायसेक्टर घेण्यासाठी हे डिस्टन्स असं न हलवू देता हा पॉईंट मिळाला. हा पॉईंट आणि बी पॉईंट मॅच करून घेऊ आपण. मॅच झाला म्हणजे हा झाला बी अँगलचा बायसेक्टर. आता सी अँगल बायसेक्ट करू आपण. सी अँगल बायसेक्ट करण्यासाठी आपणास हे डिस्टन्स एवढं ठीक आहे. आता इथून ते डिस्टन्स ठेवून आपण इथे एक पॉईंट मिळाला, तो पॉईंट आणि सी मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि सी जर आपण मॅच केलं आता याचा अँगल तिन्ही अँगल बायसेक्टरचा हा आपला कॉन्करन्स पॉईंट आला. हा कॉन्करन्स पॉईंट. हा कोणता ट्रायंगल होता? ऑब्टूस अँगल ट्रायंगल. आणि हा होता राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. अजून त्यांनी प्रश्न विचारला, वेअर डू दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. पॉईंट ऑफ कॉन्करन्स सेंटर याच्यामध्ये आलेला आहे, ट्रायंगलच्या इनसाइड एरियामध्ये आहे. हा पण ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच आहे, म्हणून आपण लिहू शकतो दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स of the angle bisectors in obtuse angle rectangle and right angle triangle lies in its म्हणजे ट्रायंगलच्या its interior area. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये मित्रांनो राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे आहेत आणि तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणत्या ठिकाणी येतो ते आपणास सांगायचे आहे. तर राईट अँगल ट्रायंगल काढू आपण एक. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण अँगल बायसेक्टर घेतले होते, येथे आपणास परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे साईडचे. राईट अँगल ट्रायंगल काढू. त्यासाठी आपण एक 90 डिग्री अँगल पाहिजे आपल्याला राईट अँगल असल्यामुळं. या पॉईंटपासून आपण
90चा अँगल घेऊ, हा 90चा पॉईंट, हा पॉईंट मॅच करून घेऊ, म्हणजे हा 90चा होईल, हा 90 डिग्री अँगल झाला. तर हा आपण या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 असल्यामुळे हा आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. हा एक पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आता तिन्ही आपल्याला हे डिवाइड करायचे आहेत. या ट्रायंगलला नाव देऊ आपण ए बी आणि सी. आता बी पॉईंट आपण आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे, म्हणजे साईडचे. तर ए सी ही साईड आपल्याला बायसेक्ट करण्यासाठी हाफपेक्षा जास्त अंतर घेतलं. ए सीचा हाफ जवळपास इथे होईल, थोडं जास्त घेऊन चोक घेतले असे आपण, डिस्टन्स न हलू देता कंपासमधलं इकडे एक आणि इकडे एक. आता हे दोन पॉईंट आपण मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केली. सॉरी मित्रांनो, ए सी बायसेट केली. आता बी सी बायसेट करू. बी सीसाठी बी सीच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ आपण आणि एक चौक घेऊ. तसंच या साईडला खाली घेऊ आणि सी पॉईंटवरून पुन्हा. तर आता हे दोन मिळालेले पॉईंट आपण मॅच करून घेऊ. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेऊ. हा झाला बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता राहिला आपला ए बीचा. ए बीचा काढण्यासाठी ए बीचं डिस्टन्स हाफपेक्षा जास्त घेतला आपण. आता डिस्टन्स अजून घेऊ. चौक आला बी वरून. आता बी वरून घेतला चौक. तर कोणते दोन पॉईंट मिळाले? हा एक आणि हा एक. तर ते मॅच करून घेऊ आपण. ते मॅच करून घेण्यासाठी हा पॉईंट इथे आणि हा पॉईंट येथे मॅच करू. झाले मॅच. तर आपला अँगल पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे तिन्ही साईडचा परपेंडिक्युलरचा बायसेक्टर येथे टच होतोय, बरोबर येथे, म्हणजे हायपोटेनसवर टच झालेला आहे की नाही. आणि तो म्हणजे हायपोटेनसचा सेंटरमध्येच आहे तो. म्हणून आपण याचं कन्क्लुजन काय येईल? पॉईंट व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय? तर right angle triangle perpendicular bisectors of sides, their point of concurrence lies on hypotenuse in center. ओके. पुढचा प्रश्न. मैथिली, शैला and अजय live in 3 different places in the city. हे तिघेजणे सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अ टॉय शॉप म्हणजे त्यांच्या घरापासून टॉय शॉप इक्वी डिस्टन्स फ्रॉम दिस 3 हाऊसेस. व्हिच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शूड बी यूज्ड टू रिप्रेझेंट दिस? एक्सप्लेन युअर आन्सर. मित्रांनो, समजा हे मैथिली, शैला आणि अजय हे तिघांचे हाऊस आहेत. हे हाऊस अजयचं, हे हाऊस शैलाचं आणि हे हाऊस मैथिलीचं. तर यांच्या प्रत्येकाच्या घरापासून एक टॉय शॉप आहे. टॉय शॉप म्हणजे हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे आहे आणि हे आहे. म्हणजे मैथिलीला, शैलाला आणि अजयला टॉय शॉप सारख्याच डिस्टन्सवर आहे. तर व्हिच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शूड बी यूज्ड टू रिप्रेझेंट दिस? एक्सप्लेन युअर आन्सर. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात काय येते, तुमचे एक्सप्लेनेशन सांगा म्हणतात. तर
from points M, S and A, a triangle is formed. यावरून काय होतो, एक ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. टॉय शॉप is equidistant from each points म्हणजे त्यांच्या each points म्हणजे त्यांच्या घरापासून each points draw perpendicular bisectors of sides म्हणजे या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा होईल, या साईडचा असा आणि या साईडचा असा होईल. बरोबर सेंटरमध्ये येईल तो. साईड्स एम एस, साईड्स कोणत्या, एम एस, एस ए and AM, we get the point of concurrence which is the exact location of toy shop. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.